नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 8 ऑक्टोबर 2020च्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मी रवींद्र। माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे ईश्वरी कम्प्युटर। मी आज तुम्हाला 8 ऑक्टोबर 2020च्या डेली करंट अफेअर्सवर नजर टाकणार आहे। चालू घडामोडी बघताना मी जवळपास महत्त्वाचे सर्व प्रश्न येण्याचा प्रयत्न करत आहे। काही प्रश्न आणखीन राहत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन मिळेल, व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। आणि व्हिडिओ बघताना व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण 10 प्रश्नसुद्धा कळतील। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सोबतच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा फॉरवर्ड करा। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, यावर्षीचा रसायनशास्त्रातील 2020चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत इरमॅन्युअल चार्पियर, जेनिफर ए डोडना। हेच याचं योग्य उत्तर आहे। या दोघींना संयुक्तरित्या यावर्षीचा रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्याला 3 ऑप्शन आणखीन दिलेले आहेत। त्या 3 ऑप्शनपैकी आपण 2 ऑप्शन बघूया। ब रॉजर पेनरोज, रेइनहार्ड एड्रियाघेज। या तिघांना काल आपण बघितलं की यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला। क ऑप्शन दिला आपल्याला हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस यांना चिकित्सा विभागातील पुरस्कार देण्यात आलेला आहे। नोबेल पारितोषिकाबद्दल जर माहिती घेतली आपण तर हा पुरस्कार 2001 पासून देण्यात येतो। याची स्थापना झाली होती 1895ला। 1901 पासून सुरुवात झाली होती। याची स्थापना झाली होती 1895ला। आपण बघितलं की यांना भौतिकशास्त्र पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस यांना चिकित्सा विभागातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। याचे पालकत्व आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स। हे जे पुरस्कार जाहीर करतात आणि पुरस्कार देतात ते पुरस्काराचे पालकत्व आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स। या दोघींना यावर्षीचा रसायनशास्त्रातील पुरस्कार जाहीर झालेला आहे, संयुक्तरित्या जाहीर झालेला आहे। जर आपण नोबेल पुरस्काराबद्दल जर माहिती घेतली तर नोबेल पुरस्कार हा दरवर्षी 10 डिसेंबर या रोजी वितरित करण्यात येतो। जेव्हा सर्व 6 विभागातील नोबेल पुरस्कार जाहीर होतील तेव्हा 6 विभागातील नोबेल पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झाले ते मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ माध्यमातून करून देईल। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, RBIने मौद्रिक नीती समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली? बघा, RBIने यावर्षी मौद्रिक नीती समितीचे सदस्य म्हणून डॉक्टर शशांक भिडे, जयंत वर्मा, कोशिया गोयल या तिघांना मौद्रिक नीती समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती दिलेली आहे। पुढे जाऊया। RBIबद्दल जर माहिती घेतली आपण, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। याचे मुख्यालय आहे मुंबईला। याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला। ब्रिटिश इंडियाने याची स्थापना केलेली होती। कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण RBIबद्दल माहिती बघितली। 2 तारखेच्या व्हिडिओला आपण RBIची माहिती बघितली होती। पुढे जाऊया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्य सरकारने डिजिटल सेवा सेतू या अभियानाची सुरुवात केली आहे? याचं योग्य उत्तर आहे गुजरात या राज्याने डिजिटल सेवा सेतू या अभियानाची सुरुवात केलेली आहे। गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपानी यांनी या अभियानाची सुरुवात केली, म्हणजेच या अभियानाचे उद्घाटन केले। गुजरात राज्याबद्दल जर माहिती घेतली आपण, गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर, सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद। याच्यामध्ये जिल्हे आहेत 33, विधानसभेच्या जागा आहेत 182, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी। राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 11 आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 26 आणि याचे उच्च न्यायालय आहे गुजरात उच्च न्यायालय। पुढे जाऊया। पुढचा व्हिडिओ पाहू आपण। प्रश्न क्रमांक 4, नागरिक उड्डाण सुरक्षा कार्यालयाचे नवे महानिर्देशक कोण झाले?
नुकताच यांची नियुक्ती झालेली आहे ते आहेत M.A. गणपती. M.A. गणपती यांची नुकताच नागरिक उड्डाण सुरक्षा कार्यालयाचे महानिर्देशक म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे IPS आहेत. आपल्याला उर्वरित 3 ऑप्शनमध्ये दिलेला आहे की दिनेश कुमार खारा हे काल बघितलं आपण SBIचे नवीन चेअरमन झालेले आहेत. के सिवान हे इस्रोचे चेअरमन आहेत आणि अनूप कुमार सिंग हे NSGचे मुख्य आहेत, म्हणजे हेड आहेत. NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. पुढे जाऊया. IPL मध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर विराट कोहली यांनी यावर्षी IPL मध्येच आणि सर्व IPLच्या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. यामध्ये विराट कोहली यांनी सुरेश रैना यांचा मागच्या वर्षीचा विक्रम मोडीत काढून एकूण 5,550 धावा केलेल्या आहेत आणि ते सध्या खेळत आहेत. याची स्थापना म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग IPL हे इंडियाने सुरू केले होते. म्हणजे याचे आयोजक आहे इंडिया म्हणजेच भारत. BCCI हे याचे प्रशासक आहेत. फॉर्मॅट फक्त T20चाच आहे. 2008ला याची सुरुवात झाली होती. सध्या 2020 आहे आणि याचे 8 संघ आहेत आणि 8 संघामध्ये सध्या IPLचे सामने सुरू आहेत. टुर्नामेंट फॉर्मॅट म्हणजेच याचे जे संघ खेळवण्याची पद्धत आहे ती पद्धत कोणती आहे तर डबल राऊंड रॉबिन लीग आणि प्लेऑफ अशा 2 पद्धती आहेत. प्लेऑफमध्ये जाणारे 4 संघ म्हणजेच जे आता समजा 8 संघ आहेत तर 8 संघांना प्रत्येक संघाविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. म्हणजेच प्रत्येक संघाला 14 सामने हे लीगमध्ये खेळायचे आहेत आणि लीगमधून प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पहिले जे 4 संघ आहेत त्या संघाची प्लेऑफमध्ये निवड होणार आणि त्यांच्यामधून विजेता आणि उपविजेता ठरणार आहे. करंट चॅम्पियन आहेत मुंबई इंडियन्स. मोस्ट सक्सेसफुल म्हणजे सर्वात जास्त विजय मुंबई इंडियन्सनेच घेतलेला आहे 4 वेळा चॅम्पियन्सचे बरं का. आणि सर्वात जास्त धावा आहेत 5,550 विराट कोहलीच्या आणि मोस्ट विकेट आहेत लसित मलिंगा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. नुकतेच कोणत्या महिला क्रिकेट संघाने 20 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सलग 20 एकदिवसीय सामने जिंकण्याचा नवीन विक्रम केलेला आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारत सरकारने यावर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाला 41 रुग्णवाहिका व 6 स्कूल बस भेट म्हणून दिलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नेपाळ. आपल्या शेजारील राष्ट्र नेपाळला भारत सरकारने यावर्षी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त नेपाळ देशाला 41 रुग्णवाहिका व 6 स्कूल बस भेट म्हणून दिलेल्या आहेत. आपण नेपाळ आलं तर नेपाळची जर आपण माहिती पाहिली तर याची राजधानी आहे काठमांडू. सर्वात मोठे शहरसुद्धा काठमांडू आहे. अधिकृत भाषा आहे नेपाळी. याचे राष्ट्रप्रमुख आहे विद्यादेवी भंडारी. पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत गोपाल पराजुली. आपण या मॅपमध्ये नेपाळचे स्थान बघत आहोत. एकदम भारतला लागूनच आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे नुकतेच फूड पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यातील जिल्ह्यात करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळमध्ये किंफ्रा मेगा फूड पार्क म्हणजेच सर्वात मोठे नाही आहे परंतु किंफ्रा मेगा फूड पार्कचे केरळमधील पहिले आणि देशातील 20वे अशा फूड पार्कचे उद्घाटन झालेले आहे. आणि ते उद्घाटन कोणी केले? नरेंद्रसिंह तोमर केंद्रीय कृषी मंत्री. यांच्याकडे प्रभार आहे सध्या अन्न प्रक्रिया मंत्री म्हणून सध्या हे कार्यरत, म्हणजे सध्या त्यांच्याकडे प्रभार आहे. जर आपण केरळबद्दल माहिती घेतली, केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहे पिनाराई विजयन.
केरळ. विधानसभेच्या जागा आहेत 141, राज्यसभा 9 आणि लोकसभेच्या 20. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पाईन या वृक्षाच्या पानाच्या साहाय्याने विद्युत निर्माण करणारे राज्य कोणते आहे? बघा, पाईन हे वृक्ष जे आहे सूचीपर्ण वृक्षामधील येते आणि या पाईनच्या ज्या पानांच्या साहाय्याने ऊर्जा निर्मिती करण्याच्या बाबतीत पहिलं राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने या वृक्षाच्या पानाच्या साहाय्याने विद्युत निर्माण करण्याचे ठरवलेले आहे आणि हे असं करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पाईनलाच हिंदीमध्ये आपण हिंदीमध्ये आपण त्याला हिंदीमध्ये नाव नाही आठवत आहे मला, पण हिंदीमध्ये तर त्याच्या ज्या चिडी का वृक्ष जो आहे, चिडीचं वृक्ष म्हणतात त्याला. चिडीच्या वृक्षापासूनच्या त्या पालापासून झाडांच्या पालांपासून विद्युत तयार केली जाणार आहे. तर असं करणारं हे उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे. उत्तराखंड आलं तर उत्तराखंडबद्दल माहिती पाहूया आपण. उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून. मोठे शहर आहे देहरादून. जिल्हे एकूण आहेत 13. याची लोकसंख्या आहे 84,79,562 आणि घनता आहे 158 प्रति किलोमीटर वर्ग. भाषा आहे हिंदी, गढवाली आणि कुमाऊनी. राज्यपाल आहेत बेबी राणी मौर्य. मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्र सिंह रावत आणि याची स्थापना झाली होती 9 नोव्हेंबर 2000 मध्ये. विधानसभेच्या जागा आहेत 71, राज्यसभेच्या जागा आहेत 3 आणि लोकसभेच्या जागा आहेत 5. आपण भारताच्या नकाशामध्ये उत्तराखंडचे स्थान पाहत आहोत. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ बनवायला तयार करायला खूप मेहनत लागते आणि दिवसातील सर्वात महत्त्वाचे जे विषय असतील त्या विषयावरील प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही राहिलं असेल, काही सुटलं असेल तर मला सजेशन ही कमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजेच मी त्याच्यावर अभ्यास करून ते सुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न आहे, रिलायन्स लाईफ सायन्सेसने कोणती किट तयार केली की ज्याद्वारे कोविड-19चे निदान 2 तासात होईल? याचं योग्य उत्तर आहे RT-PCR. RT-PCR नावाची किट रिलायन्स लाईफ सायन्सने तयार केलेली आहे आणि याचे कोविड-19चे हे 2 तासात निदान करणार आहे. पूर्वी किमान 24 तास लागत होते कोविड-19चा रिझल्ट यायला, निदान यायला, तर आता या किटद्वारे केवळ 2 तासातच आपल्याला निदान होईल. RT-PCRचं लॉंग फॉर्म आहे रिअल टाईम पॉलिमराइज चेन रिॲक्शन. याचं संक्षिप्त रूप आहे. आपण फोटोमध्ये बघत आहोत RT-PCRची इमेज. तर अशा प्रकारे आजचे टॉप 10 प्रश्न संपलेले आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. शुभरात्र.